पिंपळगाव नगर परिषद प्रभाग क्रमांक 2 मध्ये श्वेता मोरे विजयी। पिंपळगाव नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 2 मधून शिवसेना शिंदे गट यांच्या उमेदवार श्वेता सत्यजित मोरे यांची नगरसेविकापदी निवड झाली आहे। या विजयानंतर संपूर्ण प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये जल्लोष उसळला आहे। प्रभाग क्रमांक 2चा इतिहास पाहिल्यास या प्रभागाची ओळख मोरे कुटुंबाशी घट्टपणे जोडलेली आहे। श्वेता मोरे यांच्या सासऱ्यांच्या नावानेच या प्रभागाची स्थापना झाली होती, त्यामुळे मतदारांमध्ये मोरे कुटुंबाबद्दल विश्वास आणि आपुलकीची भावना आजही टिकून आहे। याआधी श्वेता मोरे यांचे पती सत्यजित मोरे यांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून गावात कार्यकर्त्यांना अनेक विकास कामांना गती दिली होती। याचा अनुभवाचा आणि कामगिरीचा फायदा मोरे कुटुंबाला निवडणुकीत झाल्याचे दिसून येते। प्रभागातील नागरिकांनी श्वेता मोरे यांना दिलेला कौल हा विकासाभिमुख नेतृत्वावर ठेवलेल्या विश्वासाचा पुरावा असल्याची भावना व्यक्त होत आहे। विजय प्राप्त झाल्यानंतर श्वेता मोरे यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्धतेने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला। आगामी काळात प्रभाग क्रमांक 2 मध्ये विकास सुविधा, विस्तार आणि नागरिकांच्या समस्यांवर जलद उपाय अशा विविध कामांना गती मिळेल अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे। श्वेता मोरे यांच्या निवडीमुळे प्रभागात विकासाचा नवा अध्याय सुरू होणार असल्याचा विश्वास समर्थकांनी व्यक्त केला आहे। शिंदे गटाकडून काही प्रभाग क्रमांक 2 मधून निवडून आले आहे। जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल काय सांगाल भाऊ? निश्चित जे प्रेम प्रभाग क्रमांक 2 मध्ये मोरे परिवारावरती, म्हणजे तिथले अख्ख्या इतिहास सांगायचं म्हणजे आमच्या वडिलांच्या नावाने त्या प्रभागाची स्थापना झालेली होती। तिथं आमच्या वडिलांच्या नावाने त्या प्रभागामध्ये कैलास पाटील मोरे नगर असा उल्लेख होता आणि मागच्या वेळेस त्याच प्रभागातून मी उमेदवारी केली होती। मला तिथं ग्रामपंचायत सदस्य म्हणून पाठवलं होतं, पण गावाला आणि प्रभागाला शब्द दिलेला होता। शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना नगर रचनेचं खातं देखील त्यांच्याकडे होतं की आम्ही जरी निवडून आलो तरी आम्ही नगर परिषद होण्यासाठी पहिले प्राधान्य घेतो। अवघ्या 22 महिन्यामध्ये मी असेल, माझ्याबरोबर राजेश पाटील असतील, निलेश पाटील असतील, जे शिवसेनेचे व भाजपा युतीचे आमचे सतीश भाऊ पॅनलचे नेते बापू पाटील असतील आणि अध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर बर्डे साहेब, हे पण नव्याने पहिल्यांदा उमेदवारी केली त्यांनी, आणि आम्ही सर्वांनी मिळून हा एक पिंपळावमध्ये शिवसेना भाजपा युतीचा पॅनल बनवला। आणि आम्ही पिंपळगावमध्ये हेच दाखवण्याचं काम केलं की आम्ही जरी ग्रामपंचायत सदस्य होतो, आम्ही वेळेवरती नगर परिषदेला प्राधान्य देऊन आम्ही राजीनामे दिले असेल किंवा ती घोषणा झाल्यानंतर आम्ही थांबलो तिथं आणि नगर परिषदेच्या तयारीसाठी लागलो। हा गावात एक विश्वास निर्माण झाला की आमच्या समोर मोठं आव्हान होतं। आमदार, प्रस्थापित माजी सदस्य जे 35-40 वर्ष यांनी ग्रामपंचायतीत त्यांच्याकडेच कारभार होता, ह्या 2 माणसांनी 2007 पासून साधारणतः 17-18 वर्ष पिंपळगावची नगर परिषद होऊ नये याच्यासाठी अथक प्रयत्न केले आणि आम्ही अवघ्या 22 महिन्यामध्ये ती करून दाखवली। त्याच्यामुळे पूर्ण गावाने आमच्यावर विश्वास ठेवला आणि प्रत्येकाच्या सुखादुःखात सतीश भाऊ असेल, मी असेल, आमचे सर्व जे पदाधिकारी, जे उमेदवार निवडून आलेले, ही निवडणूक पिंपळगावची नेत्याविरुद्ध कार्यकर्त्याची अशी झाली आणि अचानक तिन्ही मोठे नेते एकत्र झाल्यामुळं ती एक गावाला सहानुभूती आमच्याबद्दल भेटली आणि तो रोष होता। आणि सगळ्यात महत्वाचं, लाडक्या बहिणींचं प्रेम जे शिंदे साहेबांवरती होतं, त्याच्यामुळं पिंपळगावमध्ये शिवसेना, शिंदे साहेबांच्या शिवसेनेचे आम्ही स्ट्राईक रेट 100% पर्यंत पोहोचलो। 10 उमेदवार आपण शिवसेनेच्या नावावर उमेदवार होते आणि 2 उमेदवार आम्ही प्रभागानुसार काही उमेदवारांना कमळ निशाणीवरती घ्यायला लावलो, कारण आम्हाला तिथलं समीकरण त्या पद्धतीच ठेवायचं होतं। असे 2 कमळ चिन्हावरती आपण शिवसेनेचे उमेदवार देखील निवडून आणले आणि हा जनतेने जो विश्वास दिला, निश्चित येत्या काळामध्ये पिंपळगावसाठी प्रत्येक नगरसेवक हा प्रामाणिकपणे पिंपळगावच्या विकासासाठी आणि पिंपळगावातील छोट्या मोठ्या गोष्टींसाठी सदैव काम करत राहील, एवढीच मी आपल्या सर्वांना ग्वाही देतो व थांबतो। आता एक प्रभाग क्रमांक 2 मधून आपण या ठिकाणी निवडून आलेले आहेत। प्रथमतः आपल्या काय भावना आहेत, काय सांगाल? माझं नाव श्वेता सत्यजित मोरे, मी प्रभाग 2 मधनं उमेदवारी केली आणि मला जनतेने निवडून पण दिले। तर मी त्यांच्या काय अडीअडचणी वगैरे असतील तर ते मी सोडवण्याचा प्रयत्न करेन आणि करणारच आहे। भरपूर जणांनी मला नळाचे भरपूर 1-2 ठिकाणी मला कनेक्शन द्यायचे, लाईटचं पोल वगैरे करायचे, तर मी तो पूर्ण माझ्या याने प्रयत्न करत। त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याचा मी त्याचे आभारी आहे मी, आणि तो मी पूर्ण प्रयत्न काम करण्याचा